माजी मंत्री केंद्रीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या कार लोणावळ्यातील जयचंद्र चौकात अपघात झाला। एका स्थानिक दुचाकी स्वाराने रावसाहेब पाटील दानवे यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली। स्वतःची चूक असूनही दुचाकी स्वाराने स्थानिक लोकांना गोळा करून हुज्जत करण्याचा प्रयत्न केला। रावसाहेब पाटील दानवे गाडीच्या बाहेर आल्यानंतरही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। एका रिक्षा चालकाने माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे असल्याचे त्यांना सांगितल्याच्या नंतर तरुण घटनास्थळावरून निघून गेले। रिक्षावाल्याने दिलेली प्रतिक्रिया 10 ते 10:30च्या दरम्यान हे इथं जयचंद चौकामध्ये एक अपघात घडून आला। एक 2 व्हीलर आणि एक 4 व्हीलर होती। 2 व्हीलरवाला एक समोरच्या एवढा स्पीडनी होता आणि येऊन तो एक 4 व्हीलरवाल्याला जोरदार त्यांनी धडक दिली। धडक दिल्यानंतर त्यातनं माजी मंत्री रावसाहेब दानवे हे खाली उतरले। खाली उतरल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे मंत्री साहेब आहेत। मग त्यांना आम्ही तात्काळ मी माझ्या रिक्षात बसून त्यांना चंद्रलोक हॉटेलला सुखरूपपणे पोच केलं तिथं मी। आणि पोरं म्हणजे ते आम्ही त्यांना बोलतोय का मंत्री ते माजी मंत्री आहेत आणि त्यांच्या गाडीवरती जाऊन उड्या मारून म्हणजे हा अपघात एवढा जोरात होता की अक्षरशः म्हणजे टायर गाडीचा टायर आहे ना पूर्णपणे म्हणजे तो ब्लास्टच झाला, फुटला तो अक्षरशः। म्हणजे अपघात एवढा प्रचंड होता कारण त्या 2 व्हीलरवाल्याचा वेग एवढा होता ना तर म्हणजे ते त्याला म्हणतात ना देवदानी त्याला कोण मारी, त्याचं एक नशीब होतं ठीक आहे। पण इथं वारंवार असे प्रसंग आहे ना घडतात आहे। म्हणजे आठवड्याला तर 2 तो प्रसंग आहेच कारण की हा रहदारीचा चौक आहे आणि इथं मुळात म्हणजे स्पीड ब्रेकर नाही आहे, म्हणजे अशी कुठली सुविधा नाही आहे। रॉंग साईडनी पण गाड्या येतात जातात। इथं सीसीटीव्हीचं एक पण सीसीटीव्ही इथं आमच्या इथं नाही आहे चौकात। जयचंद चौकात आमचं हे मंदिर आहे, दत्त मंदिर आहे या साईडला, इथं पण सीसीटीव्ही नाही आहे। पूर्ण चौकातच सीसीटीव्ही नाही। आता त्याला काय पर्याय नाही, म्हणजे जे लोक इथं होती फक्त ते त्यांच्या डोळ्यांनी पाहू शकतात, त्याच्या पलीकडे तर काय ऑप्शनच नाही। राजस्थानची पोलीस आली होती, बिहारची फिरायला आले होते। त्यांची गाडी चाललेली असताना सुद्धा त्याला धडक मारून त्यांना मारायला पण लोक गेली होती, फॅमिली होती ती। आम्ही रिक्षावाले असून त्यांना समजून बाजूला गेलो तर ते आमच्याबरोबर पण वाद घालायला लागले होते। अशा इथे प्रकार घडत असतो सारखा। इथला सीसीटीव्ही बंद आहे, त्या सीसीटीव्ही चालू केला तर त्याच्यामध्ये सर्व माहिती पडते, पण तसंही काही नाही आहे इथे 2 व्हीलरवाला काय आणि कारवाला काय रॉंग साईडनी येऊन ओव्हरटेक करत असतो हमेशा आणि त्याच्यामुळे हे अपघात घडत असतात। त्या अपघातीला कारण पण लोणावळेकर नागरिकच असतात, तरी आम्ही लोकांना दोष द्यायला तयार असतो। बाहेरचा आलाय म्हणून त्याला सर्व लोक एक व्हायला पाहिजे असं करून आपण त्यांच्याशी उजत घालतो, परंतु आम्ही रिक्षावाले असं करण्याच्या भानगडीत पडत ना। आम्ही दोघांना समजुतीने समजवतो, पण काही साहेब असतात गाडींमध्ये, त्या साहेबांच्या गाडींचा पण तसाच प्रकार घडला जातो। आजही रावसाहेब दानवे आले होते, त्यांच्या गाडीला पाठीमागून येऊन 2 व्हीलरवाला धडक मारतोय आणि पुन्हा त्यांच्यासमोरच त्यांच्या मित्रांना जमा करून तो त्यांच्याशी भांडायचा प्रयत्न करतोय। आम्ही जेव्हा जाऊन सांगतोय की अरे ते रावसाहेब दानवे मंत्री आहेत, तेव्हा ते कुठे गप्प बसतात। त्याच्यामध्ये चूक कोणाची होती त्या प्रकरणामध्ये? 2 व्हीलरवाला पाठीमागून, आता त्यांची गाडी टर्न मारते, हा सर्कल आहे, इंडिकेटर दाखवलं असताना टर्न मारतीये, त्याला धडक मारतोय पाठीमागून तो आणि परत उजत घालायला तोच।